आज 11 मे शनिवार. आपल्या दृष्टीनं शनिवार हा चांगला प्रेरणेचा वार म्हटला पाहिजे. लोक म्हणतात शनिवार हा काही न करत्याचा वार, तर तसं नाही, करणाऱ्यांसाठी हा वार छान आहे. ज्ञानदेवांनी आपल्याला इतकी भरभरून सगळी देत आहेत, आपली ओंजळ भरभरून. त्यामुळं आपण किती देता किती घेसील दो कराने, अशी आपली अवस्था झालेली. तिकडे समर्थ भरभरून देत आहेत, तिकडे ज्ञानदेव देत आहेत, सकाळी भगवान देत आहेत. सर्वांना वंदन करूया, शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभोरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण 438 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या. अशी अतिशय सुंदर सुंदर अशी उदाहरण काल त्या 438वी ओवी चाललेली आहे. तर त्याच्या आधीची जी आहे ना, ती मुद्दाम 37वी पुन्हा घेते की त्याच्यामध्ये आपल्या ताईंनी, एका पल्लवी ताईंनी शंका विचारली होती. एरवी चामाचे डोळेवरी, जे देखती देहची वरी, ते किरतो व्यापारी ऐसेची मानिती. आता आपल्याला 438 त्याच्या आधीच्या 2 घेते. त्या 2 अध्यायांची तर एवढी हे होते, फसगत म्हणा की गफलत. आता दोन्ही बरोबरीनच येतील. 17वा अध्याय संपला की तोही 18वा अध्याय, हाही 18वा अध्याय. पण ही जी आहे आपली आत्ता जी आहे 17 आणि 18व्याची लिंक, त्यात कधी कधी तिथे खूण ठेवलेली असते तर घोटाळा होतो आणि तेच शोधायला लागते मी. आता 37मध्ये आपण पाहत होतो. एरवी चामाचे डोळेवरी, जे देखती देहची वरी, ते किरतो व्यापारी ऐसेची मानिती. मी असं सांगितलं होतं की चामाचे डोळे हे, त्यात पल्लवीताईंना शंका होती. तर चाम म्हणजे चामडे किंवा त्याला चर्म म्हणतात, चर्मचक्षु. म्हणजे आत्मा हा देही आहे असं जे चर्मचक्षुनी पाहतात त्यालाच कर्म करणारा असं मानतात. आणि दुसरं 37मधलं म्हणजे 38मधली ओवी होती. कातणाचा बाहुला, जो आगरा मेरे ठेविला, तो साचची राखता कोल्हा मानिजेना. हे तर उदाहरण आपल्या अगदी सगळ्यांच्या परिचयाचं आहे की शेताच्या कडेला जे बुजगावणं केलं जातं, गवताचंच बुजगावणं करतात. गवताचं पासून तो आकार करतात, मनुष्याचा आकार, आणि ते उभं केलेलं असतं. पण कोल्हा ज्या वेळेला तिथे येतो त्यावेळे त्या गवती बुजगावण्यालाच खरोखर राखणदार असं समजतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याची जशी फसगत होते तशी आपली फसगत होत असते की आपण या देहाला सगळा तो रखवालदार मानतोय, देह श्रेष्ठ मानतो. आणि सर्वसामान्य माणसं या आत्मज्ञानी पुरुषाकडं कसं बघतात,
तर मर्त्य अशा चर्मचक्षुनी बघतात. आपल्याला अंतःचक्षूचा आपण विचार फारसा करत नाही. समर्थ, ज्ञानदेव, विवेकानंद सगळे जे आपले संत होऊन गेले, संत गुलाबराव महाराजांचा मुद्दाम उल्लेख करावा वाटतो की ते सुद्धा जात्यंध होते. किंवा आत्ता आपले मुकुंद काका जाडदेवळेकर म्हणून आहेत, ते सुद्धा तसेच आहेत. पण त्यांना अंतःचक्षूंनी सगळी ज्ञानेश्वरी समजते, त्याचा अर्थ आणि विवरण, आणि ते तर जगलेच आहेत ज्ञानेश्वरी. आत्तासुद्धा ते गेले वर्ष सव्वा वर्ष दत्तधामला नाशिकला जाऊन राहिलेले आहेत. वय वर्ष 80च्या पुढे, आणि कशाचंही भान नाही. म्हणजे फक्त देहाचा जो आपण विचार करतो त्या देहाच्या पलीकडं जाऊन हे लोक सगळं अनुभवत असतात. आपला जो अंतःचक्षू किंवा अंतरात्मा आहे त्याला अंतःचक्षूंनी पाहावं लागतं. वरच्या चर्मचक्षूंनी पाहता येत नाही, तो दिसत नाही. हे डोळे आपल्याला दिसत आहेत सगळ्यांचे, पण आपला डोळासुद्धा अंतःचक्षू जो आहे तो आपल्याला कळेल, आणि त्याच्याद्वारे जेव्हा आपण अंतरात्म्याला पाहू तेव्हा ही कोल्ह्यासारखी आपली फसगत होणार नाही. मुद्दाम ह्या 2 ओव्या पुन्हा घेतल्या. त्या ताईंचं बहुतेक आता मनात, कारण बरोबर ते वाक्य बोलताना दोन्ही वेळेला वर्ग संपलेला होता. आता 38वी ओवी झालेली आहे. आता 39वी बघूया. पिसे नेसले का नागवे, हे लोकी येऊन जाणावे, ठाणोरियाचे भावावे, मावावे आणि की घाय. आता पिसे म्हणजे वेडा पिसा म्हणतो ना आपण, पिसे लागले म्हणजे वेड लागलं. तर ज्या माणसाला अगदी ठार वेडा झालेला असतो त्या माणसाची अवस्था कशी होते हो. पिसे नेसले का नागवे. बघा, खूप वेळा त्यानं वस्त्र घातलंय की नाही, नेसलं की नाही, का तो नागवे, का तो नग्न आहे, दिगंबर अवस्थेत वावरतोय, हे आजूबाजूच्या लोकांनी पाहायचं असते. त्याला काही ते हे लोकी जाणून जाणावे, लोकी येऊन जाणावे, ठाणोरियाचे मावावे. आणि जे आजूबाजूला जे ठाणोरियाचे म्हणजे युद्धात जो मरण पावलेला आहे तो, तर युद्धात मरण पावलेल्या योद्ध्याच्या अंगावरचं शस्त्र जे असतं, शस्त्राचे घाव असतात, ते मावावे म्हणजे मोजावेत. कुणी आणि की घाय म्हणजे इतरांनी, आजूबाजूनं फिरणाऱ्या लोकांनी हे फक्त सगळं पाहायचं असतं त्या वेड्या पिशाला. तसंच या वेड्याला काही स्वतःला कळतच नाही आपण कसे आहोत, काय आहोत. किंवा युद्धात जो मरण पावलेला आहे त्या योद्ध्याच्या अंगावरच्या शस्त्राचे घाव हे दुसऱ्यांनी मोजावेत. तो का, त्याला त्याची आहे का हो काही परवा, त्याला त्याची जाणीव आहे का. तो पूर्ण त्याच्याशी एकरूप झालेला असतो. त्याला बाकी तो काय असं मोजत नाही की मला आता 5 घाव झाले, आता बस, आता मी नाही युद्ध करणार. तो आपण बाजीप्रभू पाहतील, शिवाजी महाराजांच्या काळातले सगळे योद्धे आपल्या जीवावर म्हणजे हातावर तू हे घेतल्यासारखं, प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. किती सुंदर गीत आहे तो काही काही. तर त्याचा आत्ता एकदम मला असे म्हणजे एकदम आठवलं की हे आपल्या शूर सरदारांनी शस्त्र हातावर घेतलेलं असतं, दुसऱ्यांना ते मारत असतात. स्वतःचं अक्षरशः शिर बाजूला झालं तरी त्यांचे हात चालूच होते. सकाळी का कधी कालच्या एका उदाहरणात आलं होतं बघा की एकदा चक्राचं, कालचं फार छान होतं कुंभाराचं उदाहरण, की कुंभार मडकी बनवत असतो त्यावेळेला चक्राला जी गती मिळते ते मडकं बाजूला काढून ठेवलं तरी ती गती तशीच राहते. तसंच या आत्मज्ञानी पुरुषाचं आहे की तो कशाचाच विचार करणार. आणि हे कर्म जरी आता हे संपलेलं असलं सगळं, देहावरची वासना, देहबुद्धी संपलेली असली तरी तो कर्म करत राहतो, पण फक्त त्या बुद्धीशी निगडीत कर्म नसतं, त्याचं कर्म हे अलिप्तपणानं असतं. खूप सुंदर ही उदाहरणं आपल्या डोक्यात जेवढी आपण अगदी मनापासून त्याच्यामध्ये एकरूप होऊन ती डोक्यात समजून तसं वागण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करू तेव्हा चांगलं आहे. आता पुढचंही अजून उदाहरण, तर काय उदाहरणं देत आहेत त्या उदाहरणाशी आपण अगदी असं
एकरूप व्हायला पाहिजे, ते समजून घ्यायला पाहिजे. का महासतीचे भोग देखे की सकळ जग, परिते आगीना अंग ना लोकू देखे. आता महासती म्हणजे जी पतीच्या निधनानंतर त्याच्याबरोबर सती जायला निघालेली जी आहे ना, तिला महासती म्हटलेलं. तर महासतीचे भोग. आता ती महासती जी आहे ती काय करते हो, की अग्निकाष्ठ भक्षणाच्या त्या दिव्य वेळेत ती स्वतः अग्निकाष्ठ जणू भक्षणच करत असते. आणि त्यावेळेला तिनं जो सगळा साजशृंगार केलेला असतो, परिते आगीनांग नाद लोकू देखे, ते तिचे भोग म्हणले. भोग म्हणजे तिनं जो सगळा शृंगार केलेला आहे ना, तो शृंगार किंवा ते तिचे भोग आहेत. आणि सगळे लोक सकळ जग देखे की सकळ जग. लोकांना काय वाटते, काय शृंगार केलाय महासतीनं, सगळे दागिने घातले, हिरवीगार साडी, सगळा चुडा, मंगळसूत्र, डोक्यात तांबाडा, काय त्याच्यामध्ये फूल, म्हणजे ती सगळं विसरून गेलेली असते. तो शृंगारसुद्धा ती आता शेवटचा करत असते आपल्या पतीसाठी. आणि म्हणून सगळे लोक तिच्याकडं पाहत असतात. पण ती जी आहे सती, ती मात्र कशाचाच विचार करत नाही. परिते आणि ना अंग ना लोकू देखे. पण तिला काही त्याची जाणीवच नसते, की मी आता अग्नीमध्ये जाणार आहे किंवा अग्निभक्षण करणार आहे आणि मी हा एवढा छान शृंगार केला आहे. याच्या पलीकडे ती गेलेली असते. आता किती अशा महासतींची आपण उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. अगदी सावित्रीचं तर उदाहरण कसं, किती तर निघालेलीच होती. त्याच्या पाठोपाठ शेवटी यमराज तिला घाबरलेला आहे. ती मात्र कशाला घाबरलेली नव्हती. तशी ही प्रत्येक महासती. आता त्याच्यामध्ये सुद्धा फार सुंदर वर्णन येतं. गुरुचरित्रातला सुद्धा ते 29-30वा अध्याय बघा तुम्ही, की जेव्हा ती आपल्या नवऱ्याला घेऊन येते आईवडिलांकडून, म्हणते की मी जाते, तीर्थक्षेत्री जाते आणि तिथे किंवा त्या ठिकाणी काहीतरी उपाय करते, आणि तिच्या नशिबातच नसतो उपाय वगैरे. तिथं आल्याच लगेच त्याचं निधन झालेलं असतं. मग आता सगळे लोक म्हणतात त्याचं हे करायचं, क्रियाकर्म करायचं. फक्त तिनं त्या गुरूंना नमस्कार केलेला असतं आणि ते म्हणतात अष्टपुत्र सौभाग्यवती भव, किंवा तिला जो काही त्यांनी आशीर्वाद दिला. आणि तिच्याजवळ ते 2-4 हे दिलेले असतात, काय म्हणतो आपण, हातामध्ये बांधायचे. आणि ते ती घेऊन जाते तिथं, सगळा हे करते. तयारी सज्ज झाल्यावर फक्त म्हणते एकदा मी स्वामींना रुद्राक्ष, मी एकदा फक्त स्वामींना भेटून येते, नमस्कार करून येते. आणि पुन्हा त्यांनी तिला आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणतात की काही नाही, त्याला घेऊन या इथे, आणि लगेच त्याला जीवदान मिळतं. पण ती पूर्ण निरपेक्ष झालेली होती, तिला काही नव्हतं. फक्त आता एकदा स्वामींना नमस्कार करायचा आणि पुन्हा या आपल्या पतीबरोबर सती जायचे. त्यांनी सगळी आशा हे सोडलेली असते. काहीही म्हणजे तिला त्या शृंगाराचंही वाटत नसतं, किंवा अग्नीमध्ये झेप घ्यायचंही काहीही दुःख किंवा भीती किंवा काही नाही. ती त्या देहातीत झालेली असते, पलीकडे गेलेली असते. म्हणजे या लोकांना सगळ्या त्या लोकांच्या डोळ्यांना तो अनुभव येत असतो, पण ती मात्र कसलेच तिला भान नसतं. म्हणून फार सांगितले बघा ही ओवी परत एकदा बघा. का महासतीचे भोग देखे की सकळ जग, परिते आगीनांग ना लोकू देखे. आता शेवटचं निष्कर्ष काढतात. तैसा स्वस्वरूपे उठिला, जो दृश्येसी द्रष्टा आटला, तो नेणे काय राहटला, इंद्रिय ग्रामू. तैसे म्हणजे त्याप्रमाणे. तैसा स्वस्वरूपे उठिला, जो स्वस्वरूपाकार झाला, म्हणजे स्वरूपाकार जो झालेला आहे, जो दृश्येसी द्रष्टा आटला, आणि ज्याच्या समोरचं जे दृश्य आहे ते द्रष्ट्यासहित हरपून गेलं. म्हणजे बघणारा आणि दृश्य, द्रष्टा म्हणजे बघणारा आणि दृश्य म्हणजे जे बघतोय ते, या दोन्ही गोष्टी जेव्हा हरपून जातात, एकरूप होऊन जातात, त्यावेळेला काय, तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रामो. फार महत्त्वाची ओळ आहे. तो नेणे म्हणजे तो जाणत नाही,
काय राहटला, काय घडत आहे, कशाचं इंद्रिय ग्रामू, तो इंद्रिय नगरीत राहतोय नाही का. नवद्वारे पुरे देही नैव, तो जो श्लोक आहे त्याच्याशीच हे संबंधित आहे की आपला हा देह म्हणजे 9 द्वारं आहेत, आपली इंद्रिय ग्राम आहेत. आणि या इंद्रिय नगरीमध्ये काय घडतंय याची त्याला कदापिही जाणीव नसते, काहीच जाणीव नसते. ज्ञानी पुरुष या इंद्रिय नगरीत काय घडतंय हे पाहत नसतो. कशाप्रमाणे, या हिचं काय म्हणू आपण, सतीचं उदाहरण दिलं, किंवा हा जो आत्मस्वरूपाकार झालेला पुरुष आहे त्याच्या ठिकाणी द्रष्टा आणि दृश्य याच्यात काही फरक नसतो, ते एकरूप झालेलं असतं. बरं, आता आपण ह्याच्या ओव्या जरा बघूया. परी दोहितेही नभ नेणे जैसे, तैसा देही असे विदेही जो. सृष्टीची जो नेणे घडामोड पार्था, न देखे जागता स्वप्न जैसे. ही कालच्या परवाची मुची ओळी. परी स्थूल दृष्टी होती जे अज्ञानी, ते तया मानोनी देहधारी. कर्माचे कर्तृत्व तयाची ठाई, धनंजया पाही आरोपिती. आता जी मगाशी ओवी पाहिली होती 37-36. उभोनी भले तृणाचे बाहुले, कडे जे ठेविले शेताचिया. तयासी तो कोल्हा राखणा ऐसेच, मानी नाकासाच भ्रमोनिया. पिसे नेसले का नागवेची असे, जाणावे हे जैसे आणि कान्नी. झुंजारासी घाव लागले जे रणी, जैसे आणि कान्नी मोजावे ते. किंवा जैसा महा सतीचा शृंगार, पहावा साचार आणि कान्नी. जे आत्ता आपण सतीचं उदाहरण पाहिलं ते. परी शरीराचे नसे तिचं भान, देखेना ती जन किंवा अग्नी. तैसा आत्मबोधे जागृत जो झाला, कोठोनी तयाला जगतभान. द्रष्टादृश्य भाव आटला साचार, नेणे तो व्यापार इंद्रियांचे. इथे जेव्हा महासती म्हणलं ना, तेव्हा मला ही ओवी वाचताना सीतामाई डोळ्यासमोर दिसली होती की तिला अग्निदिव्य करायला लावलेलं आहे बघा. उत्तरकांडामध्ये ज्या वेळेला श्रीरामांनी वाल्मिकींना तिला घेऊन यायला सांगितलेलं आहे आणि ती ज्या वेळेला येते त्यावेळेला सगळीकडे त्या अग्नीतून प्रवेश करताना तिला त्याची काहीच तमा नसते. पण तिचं सतीत्व एवढं होतं, तिची शक्ती एवढी होती की तो अग्नी खरं शांत झालेला आहे, अग्नी घाबरलेला आहे. त्यामुळं तिला काहीही त्याच्या वेदना झाल्याच नाही. पण तिला त्याची तमास नव्हती, माझं अंग होरपळून निघेल, मला चटका बसेल, काहीही नाही. कारण इतकं म्हणजे त्या पातिव्रत्याचं तेज किंवा पातिव्रत्याचं काय म्हणू सामर्थ्य इतकं असतं की त्या याच्या पलीकडे गेलेले असतं. तिला त्याचं दुःख नाही, वेदना नाहीत, जाणीवच नाही. आणि म्हणून ते फार मला ती ओवी आवडलेली आहे की ती बघतच नाही. आणि आपण शृंगार म्हणजे तो एक लोकांचा हे म्हणून, लोकोपचार म्हणून तिनं तो शृंगार केलेला आहे. नाही तर तिला आता तसं नटून तटून काय करायचं हो. आपल्याकडे पाहतो आपण, जसं आता हे महासतीचं उदाहरण दिले तसं माझ्या डोळ्यासमोर ज्या स्त्रिया सौभाग्यवती म्हणून जातात त्यांनाही असाच सगळा शृंगार करतात. मध्यंतरी माझी मावस बहीण गेली, मध्ये 2 बहिणी गेल्या, असे शेजारी पाजारी खूप जणी पाहिलेल्या आहेत. काय त्यांच्या चेहऱ्यावर तेज असतं बघा. आणि त्यांना आपण सगळं सजवतो, सगळं करतो. खरं म्हणजे त्याचा काही उपयोग आहे का? आता तर ते मृतच झालेले आहेत. पण लोकांच्या दृष्टीनं बस सगळे तिची ओटी काय भरायची, तिला सगळं हे करायचं, सगळे दागिने चढवायचे, हे करायचे. म्हणजे जशी सती करते तसंच ही एक प्रकारची
मृत झालेली सतीच असते आणि तिला तर त्याचा काहीच गंध, म्हणजे ती खऱ्या अर्थानं मृतच झालेली असते, पण तरीसुद्धा लोकांचे समाधान आहे सगळं ते तिच्या शरीरावर आपण हे करत असतो, पण तसा काहीच उपयोग नाही. पण सीतेचं मात्र, आणि तिला तर दोनदा अग्निदिव्य करायला लागले, एकदा तिकडून लंकेतून येताना आणि पुन्हा इथे अयोध्येमध्ये आल्यानंतर. आणि मग नंतर ती काय म्हणते हो, शेवटी ती म्हणते की मी जर स्वप्नात किंवा कुठंही श्रीरामांशिवाय कुणाचाही विचारही मनातही विचार आणलेला नसेल, तर हे पृथ्वी देवी तू मला तुझ्या उदरात घे. आणि त्या उत्तरामचरितात सुद्धा त्याचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की ती भूदेवी पृथ्वी माता सुंदर असं आसन, सोनेरी सिंहासन किंवा छान आसन घेऊन वर येते, सीतामाई त्याच्यामध्ये बसते आणि ते भुयारात जसं गेल्या जसं तशी ती गडप झाली. मला आठवतं आम्ही 5-6 वर्षाचे होतो आणि त्यावेळेला रामायण तो रामाचा चित्रपट पाहिलेला होता. त्यावेळेला आमची आजी किंवा सगळ्या ज्या महिला ढसढसा रडल्या होत्या की काय बेचारी सीतादेवी आत भूगर्भात गेली. पण त्याचं कारण अध्यात्म रामायणात मी आता मध्यंतरी वाचत होते. आता जसा जसा आपण अभ्यास करू तसं तसं समजतं की अध्यात्म रामायणात सीता ही योगमाया म्हणून आलेली आहे. तर श्रीरामांनी तर तिला रावण पळून नेणारा हे सगळं माहिती असल्यामुळं आधीच सांगितलेलं असतं की तू अग्निरूपात राहा. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष भेटीचा वेळ येते त्यावेळेला तिनं त्या अग्निरूपातनं ती बाहेर आली, असं एक आहे. आणि मुख्य पुढचं असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आता हा अवतार कार्य संपायचे तर मग काय करायचं, तर योगमायेनं पहिल्यांदा यायचं, सीतामाईनं प्रथम यायचे, म्हणून हा सगळा आटापिटा केला आहे, म्हणून ती भूगर्भामध्ये प्रवेश करते. म्हणजे ती त्या मार्गाने किंवा त्या रूपाने आपल्या आपल्या ठिकाणी स्वर्गामध्ये जात असते. आणि नंतर श्रीरामांचं गमन हे दाखवलेलं. अशा सगळ्या या कथा जरी असल्या तरी त्याच्यातनं उद्देश हाच आहे की ह्या सगळ्या देह व्यापारामध्ये, देहात्मभावामध्ये आपण जास्त गुंतून पडायचं नाही. एक एक ओवीनं अशी डोळ्यासमोर जास्त आपल्याला बघा भावते, समजते. तर आता पुढच्या ओव्या बघूया, त्यांनी काही अजून उदाहरणं दिलेली आहेत. अगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने, लोपता तिरींचे ही ने जने, एकी एक गिळिले हे मने मानिजे जरी. कल्लोळ म्हणजे लाटा. आता समुद्राच्या काठावर उभ्या असलेल्या लोकांना काय दिसतं हो, की एक मोठी कल्लोळ म्हणजे मोठी लाट, आणि ती काय करते, लहान लाटेला आपल्या कवेत घेत असते, असा आपल्याला अनुभव येत असतो. आणि मग मोठी लाट अगोदरच्या लाटेला आपल्यात सामावून घेते. हे काठावरचे लोक पाहत असतात आणि तशी समजूत करून घेतात. म्हणजे आपण त्याला असा अर्थ लावतो की थोरी कल्लोळी कल्लोळ साने, साने म्हणजे लहान, थोरी कल्लोळी म्हणजे मोठी लाट. ही काय करते, लोपता तिरीचे नि जने, लोके एके गिळिले हे मने मानिले. ती मोठी लाट लहान लाटेला गिळून टाकते, असं असतं. लोकांना तीरावरच्या काय वाटतं की एकी एक गिळिले हे मने मानिले, म्हणजे एकीनं एकीला गिळून टाकलं असं लोक मानत असतात. पण पाण्याच्या दृष्टीनं पाहिलं, पाण्याला काही त्या लहान लाटेचं आणि मोठ्या लाटेचं काही वेगळं पण आहे का हो, अप्रूप आहे का, नाही आहे. त्याला सगळं म्हणजे खरं पाणी आणि त्या लाटा यात भेद नसतोच, आपण तो निर्माण केलेला असतो. म्हणून पुढची ओवी जास्त महत्त्वाची आहे. तरी पाणीयाकडे पाही, कोण ग्रासित से आहे काही, तैसे पूर्णा तुझे नाही जे तो मारी. आता बघा, पाण्याला याचा काहीच हे नाही आहे, म्हणजे भावना किंवा दृष्टिकोन काहीच नाही. पाण्याच्या दृष्टीनं त्या दृष्टीकडं पाहिलं तर काय आहे, कुणी कुणाकडून गिळलं जातंय, पाणीच आहे हो. तेही पाणी, हेही पाणी, छोटी लाटही पाणी, मोठी लाटही पाणी. म्हणजे पाण्याच्या दृष्टीनं लहान लाटेला मोठी लाट गिळून टाकते असं काहीही नाही.
खरं आहे का तसं? नाही आहे. मग त्याप्रमाणे जो वृत्तीनं पूर्ण मुक्त झालेला आहे, पूर्ण मुक्त झालेला आहे, जो आत्मज्ञानी आहे, त्याच्या दृष्टीनं मी मारतो किंवा मी मारला जातो असं कोणीच नाही. कुणी कुणाला मारायचं आहे? कारण त्यांनी आत्मज्ञान झाल्यानंतर हे काही उरतच नाही आहे त्याच्यामध्ये भेदभाव. तैसे पूर्णा तुझे नाही जे तो मारी. म्हणजे हा मारणारा वेगळा, मरणारा वेगळा असा भेदच राहत नाही आहे. आणि कुणी कुणाला मारूच शकत नाही. अर्जुनाला जी भीती वाटते की मी माझ्या मित्रांना कसा मारू, मी माझ्या आजोबांना कसा मारू, मी माझ्या गुरूंना कसा मारू, तर आता त्याला हे समजेल की ह्या सगळ्या उदाहरणातून त्याची मनाची तयारी करतायत भगवंत, की तू हे स्वतःकडे कर्तृत्व घेऊच नकोस, हे काहीही तुझ्यामुळं होणार नाही. तो देवलवसिया कडा व्यवहारू गमला पुढा, वांचुनी शूळ महिष चामुंडा सुवर्णचिते आहे. आता इथं थोडीशी देवांची उदाहरणं काय देत आहेत बघा, की सोन्याच्या चंडिकेने, म्हणजे सोन्याचीच देवी, तिनं काय केलं, आपल्या हातातल्या सोन्याच्या शूळाने, तिच्या हातात शूळ सुद्धा सोन्याचाच, तिच्या पायाखाली रुतलेला जो महिषासूर आहे तो सुद्धा सोन्याचाच आहे. सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला. आता हे समजून घ्या. सुवर्णाची या चंडिका म्हणजे ती देवी सुवर्णाची, सुवर्ण शूळेची रेखा, तिचा शूळ सुद्धा सुवर्णाचा. सुवर्णाची या महिखा, महिखा म्हणजे महिषा, म्हणजे महिषासुर. नेहमी शचा खो होतो बरं का, पुरुख असं म्हणतात, पुरुष नाही म्हणत यजुर्वेदामध्ये सुद्धा. त्यामुळं हा महिख म्हणजे महिषासुर. नाशू केला सोन्याच्या देवीनं, सोन्याच्या शूळानं सोन्याच्या महिषासुराला ठार मारलं. आता यात 3 जरी हे असले व्यक्ती किंवा व्यक्त पदार्थ, तरी त्यात मग काही भेद आहे का? हो नाही. मग ते पुढं सांगतात. तो देवलवस, हां ही ओवीच वाचायची राहिली होती मगाशी, आत्ता मी वाचली. सुवर्णाची या चंडिका, सुवर्णशूळेची देखा, सुवर्णाची या महिखा नाशू केला. तो देवलवसिया कडा व्यवहारू गमला पुढा, वाचुनी शूळ महिष चामुंडा सुवर्णचिते आहे. तसं ही गाभाऱ्यातली जी देवी आहे, देवीचा जो पुजारी आहे, त्याच्या दृष्टीनं हा जरी भक्तीचा व्यवहार खरा वाटत असला तरी उभ्या असलेल्या लोकांच्या दृष्टीनं किंवा भक्तांच्या दृष्टीनं काय आहे, काय सत्य आहे, की ती देवी काय, तो शूळ काय किंवा तो महिषासूर काय, सगळं सोनच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भेदभाव काहीच नाही आहे. पण जो पुजारी असेल त्याच्या दृष्टीनं मात्र हा भक्तीचा व्यवहार खरा वाटतो, की त्या देवीनं. आणि आपण वाचतो ना, सप्तशतीचा पाठ जेव्हा वाचतो तेव्हा देवीनं अशा किती राक्षसांना ठार मारलेलं आहे, असुरांना नष्ट केलेलं आहे. म्हणजे भक्तांच्या नजरेनं हे सगळं सत्य आहे. पण प्रत्यक्षात मात्र तिन्ही गोष्टी सोन्याच्याच आहेत. म्हणजे त्यात भेद आहे का? नाही. मारणाराही कोणी नाही, मरणाराही कोणी नाही, आणि ते शस्त्रही वेगळं काही नाही, सगळं एकच आहे. अजून एक उदाहरण देतात. तो देवलवसिया म्हणजे देवतेचा जो पुजारी असतो त्याला, व्यवहारू गमला पुढा, त्याच्या दृष्टीनं हा सगळा व्यवहार पुढा म्हणजे खराच वाटतो. पै चित्रींचे जळ हुतांशू, तो दृष्टीचा चिया भासू, पटी आगी बोलांशू दोन्ही नाही. आता काय म्हणतात की चित्रातलं पाणी काय, किंवा हुताशू म्हणजे अग्नी, पेटलेला अग्नी काय, तर पाहणारा जो आहे रसिक त्याला तो केवळ भास आहे. अगदी दिसतं बरं का, चित्र काढलेली असतात ना त्याच्यात ते पाण्याचे असे लहरी किंवा असे सगळे तरंग हे सगळं दिसत असतं. किंवा काही ठिकाणी अग्नीच्या भास झालेला असतो. आता ह्या सगळ्या कथांचं चित्रीकरण जेव्हा केलं जातं
तेव्हा तुम्हाला बाकी काही न सांगता त्या चित्रातूनच ती कथा दिसते. पण हे वस्त्रावर हे चित्र रंगवलेलं आहे, ते वस्त्र कधी चित्रातल्या पाण्यानं भिजतं का हो? किंवा चित्रातल्या अग्नीनं कधी वस्त्र पेट घेतं का हो? हा सगळा भास आहे की नाही? आता वस्त्रावर पूर्वीच्या काळी ही सगळी अशी चित्रदर्शन असंच एक या उत्तरामायणात भाग आहे बघा, की सगळा पूर्वीचा हल्ली जसे फोटो आहेत ना तसे त्यावेळेला हातानं रेखाटायचे. मग सीतेला वनवासाला पाठवलं, तिथे ती हे झाली, प्रसूत झाली, तिला दोन मुलं झाली वगैरे वगैरे सगळा. किंवा त्याच्या अगोदर राम तिला डोहाळे विचारत असतो आणि ती म्हणते की मला पुन्हा गंगेच्या तीरावर जावं असं वाटतंय, ऋषीमुनींच्या सहवासात राहावं वाटतंय, असं सगळं चितारलेलं आहे. आणि ते सगळं फ्लॅशबॅकसारखं ते बघत असतात. तर ही चित्र जी रंगवलेली असतात त्या चित्रकाराचं काय कौशल्य असो. पण ज्ञानदेवांनी किती छान सांगितले की त्या चित्रात रंगवलेलं पाणी आहे ते त्या वस्त्राला कधी भिजवतं का, ज्या वस्त्रावर ही चित्र काढली ती, किंवा त्या चित्रातला जो अग्नी आहे तो त्या वस्त्राला कधी जाळतो का? कारण ते काल्पनिक आहे, ते भासमय आहे. तसं तुम्ही आम्ही या सगळ्या दृश्य जगताला खरं मानतोय, दिसतंय खरं, पण ते खरं नाही. मग त्या चित्रातल्या अग्नी आणि पाण्यासारखं आपण समजून घ्यायला पाहिजे की हे जे जरी सृष्टी ही खरी वाटत असली तरी ती खरी नाही आहे. आता पुढे येतात पुन्हा आत्मज्ञानी पुरुषाचं तर हे काढतात ते, पैचित्रींचे जळ हुतांशू तो दृष्टीसाची आभासू, पटी आगी मोलांशू दोन्ही नाही. पट म्हणजे वस्त्र आणि आगी म्हणजे आगीचा, आगीनं होरपळत जात नाही आणि पाण्याने ते ओलांशू म्हणजे ओलं होत नाही चित्र जे असतं ते. दोन्ही नाही. आता शेवटची ओवी बघा, शेवटची म्हणजे पुढची. मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे, देखोनी लोक पिसे करता म्हणती. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याच्या हातून घडणारी ही जी सगळी कर्म आहेत ही पूर्वसुकृतानुसार घडत असतात. त्याचं शरीर कर्म करतं ते पाहून लोक म्हणतात की हा कर्म करतो. म्हणून त्यांनी म्हटले देखोनी लोक पिसे, म्हणजे लोकच वेडे आहेत. ते काय म्हणतात? करता म्हणून, करता म्हणती. अहो आपण म्हणू की अहो त्या तुम्ही काय म्हणताय ते एवढे वैराग्य आणि हे त्यांना सगळं प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झाले. अहो ते कामं करतात ना, ते बघा पार लोकांच्या सामूहिक ह्याच्यामध्ये वनीकरण करतायत, झाडं लावतायत. इकडं आता गाडगेबाबांचं काय होतं, स्वतःच रस्ते झाडत होते, लोकांना, गावातल्या लोकांना त्याची प्रेरणा देत होते, स्वच्छतेचं महत्त्व सांगत होते. म्हणून काय त्यांना ते आत्मज्ञान झालेलं नव्हतं असं नाही, ते त्याच्या पलीकडे गेलेले होते. ही कर्म पूर्वसुकृतामुळं किंवा पूर्वपुण्याईमुळं ते करत असतात आणि त्या कर्मामध्ये ते गुंतलेले नसतात लोकांना. म्हणून भगवंत स्वतः सांगतायत ना, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. या तिन्ही लोकांमध्ये आता मला कर्म करायचं काहीच कारण नाही आहे, पण नानवाप्तम वाप्तव्यम, मला मिळवायचंही नाही आहे किंवा काही नाही मिळालं असंही नाही आहे. पण कर्म एवच कर्मणी, पण मी कर्मामध्ये मग्न राहतो. का राहतो? की मी जर असा बसून राहिलो की आता मला काही देणं घेणं नाही, मला काही मिळवायचं नाही, माझं काही ध्येय नाही, पण ह्या जगाचा एक आदर्श म्हणून आपण तोही एक श्लोक पाहिलेला आहे की यद्यत आचरती तत्तदेवे तरे जनाः. म्हणजे श्रेष्ठ मनुष्य किंवा श्रेष्ठ व्यक्ती किंवा श्रेष्ठ परमात्मा जसं करेल तसं बाकीचे सगळे करतात. कारण गतानुगतिको लोकः, लोक कसे आहेत, पुढं चाललाय त्याच्या मागोमाग जायचं. आपल्याला कोणतरी पुढारी नेता हवा असतो. कुणीही जरा लिडिंग घेतलं, पुढं काय केलं की त्याच्या मागं 100 लोक जातील, पण पुढं कुणी जायचं हा प्रश्न असतो आणि तो जातो, त्याला काही त्याच्याशी देणं घेणं नसतं. तसं इथं सांगतात. आणि तया करण्या तू घडोतीही लोका घातू, परितेणे केला हे मातू बोलोची नये.
संपत आली वेळ भराभरा. तर या आत्मज्ञानी पुरुषानं कर्म केलं आणि जरी त्रैलोक्याचा विनाश व्हायची वेळ आली, घडो तीही लोका घातो, तीही म्हणजे तिन्ही लोक नष्ट प्रळयात जायची वेळ आली तरीसुद्धा परितेणे केला हे मातू बोलोची नये. पण तरीसुद्धा त्यानं ती केली क्रिया असं कधीही बोलायचं नाही, कारण तो त्या कर्म फक्त करत राहतो, कर्मामध्ये लिप्त झालेला नसतो. होतील का आता ओव्या बघूया. दृष्टा हे झाली होती. कल्लोळ कल्लोळा गिळी तसे ऐसे, जरी साच दिसे जना लागी, तरी जळ एक येता प्रत्ययास, तत्वता कोणास गिळी कोण, तैसे मुक्तात्म्यास दुजे नाही कोठे, वधितो कोणाते मग कैसा, हेमचंडिकेने हेमशुळे साचा, हेम महिषाचा नाश केला, ऐसे जरी पाहे पुजाराची दृष्टी, तरी वस्तुस्थिती वेगळीच, चंडिका महिष शूळ ही सकळ, तत्वता केवळ सुवर्णची, दिसे जळ अग्नी पटचित्री साच, परिदृष्टीचाच आभास तो, पटाची अठाई ओलावशना आग, पाहू जाता चांग धनंजया, तैसेची प्रारब्ध संस्कारानुसार, मुक्ताचे शरीर हाल तसे. इथं थांबूया आपण की उद्या सोमवारपासून आपण ही वेळ आता 7ची 5ची ठेवलेली आहे ज्ञानेश्वरीची. म्हणजे तिकडे दासबोधाच्या वेळ कधी कधी 40-45 होतात, मग आपल्याला इथे उशीर झाल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा आपण 5 ते 5:40 संगीताताईंची लिंक उद्या तुम्हाला पाठवून देईल. त्या लिंकवर सगळ्यांनी जॉईन व्हायचं. सकाळी 11ची वेळ काही बदल नाही आहे, 11 ते 11:40 आणि 5 ते 5:40. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमङ्गला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, इत नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.